प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे की गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही आहे आणि सिलेंडर मिळतात सुद्धा आहे। मात्र एकंदर जर बघितलं तर नागरिकांमध्ये कुठेतरी पॅनिक अशी सिच्युएशन आहे, कारण ऑनलाईन नंबर लावत असताना नंबर लागत नाही किंवा मग OTP येत नाही, अशा प्रकारची समस्या जी आहे त्यामुळे नागरिक आता स्वतःचं आपलं सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीच्या समोर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात लांबच लांब अशा रांगा जे आहे ती रांग लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण सिलेंडर हे अत्यावश्यक आहे आणि प्रत्येकाला ते पाहिजे आहे। घरात स्वयंपाक कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचमुळे जर बघितलं तर नागरिकांमध्ये कुठेतरी एक पॅनिक सिच्युएशन तयार झालेली आहे की सिलेंडर मिळणार की नाही मिळणार, तुटवडा आहे का। प्रशासन वारंवार जरी सांगत असलं तरी मात्र अशा प्रकारे लाईनमध्ये लागत असल्याचं चित्र पाहायला मिळते। सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांच्या रांगा आहे। दादा, किती वाजता आले तुम्ही इथे? 4 वाजता आलो आहे आम्ही। 4 वाजतापासून आलो, अजूनपर्यंत काही गोडाऊन ओपन नाही झालेलं आहे, काही नाही झालेलं आहे। लोक उभे आहेत, सिलेंडर मिळणार नाही मिळणार काही सांगत नाही काही। पण तुटवडा नाही आहे असं वारंवार सांगितलं जात आहे, तरी पण म्हणजे का बरं तुम्हाला यावं लागते? आमच्या घरी सिलेंडर नाही म्हणूनच येतो ना आम्ही। आज 4 दिवसापासून वापस चालवलं आम्ही इथून। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर लाईन जे आहेत त्या मोठ्या प्रमाणात लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रत्येकाला सिलेंडर हवा आहे, हे मात्र प्रशासन वारंवार सूचना देत आहे की कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे, त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असं जरी सांगितलं जात असलं तरी नागरिकांमध्ये कुठेतरी एक पॅनिक सिच्युएशन असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि त्याचमुळे या ठिकाणी या रांगा ज्या आहे त्या लागल्या असल्याचं पाहायला मिळते आहे आणि नागरिक जे आहेत ते कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये ते एक स्पष्टता येणेसुद्धा तेवढंच गरजेचं असल्याचं दिसून येते, कारण नाही तर अशा प्रकारे नागरिकांच्या रांगा ज्या आहेत त्या गॅस सिलेंडरसाठी लागताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।